अजित पवार हे जातीवादी आहेत, ते ओबीसींच्या मुलांना संधी देत नाही, अशी टीका त्यांच्यावरती करण्यात आली. लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे. एकंदरीतच हे सरकार आणि अर्थात महायुती हीच जातीवादी आहे. यांना आपसात एकमेकांना लढवण्यामध्ये स्वारस्य आहे आणि टाळूवरचं लोणी खाणारी एक जी म्हण आपल्या महाराष्ट्रात प्रचलित आहे, अगदी हुबेहूब त्याच पद्धतीनं हे तिन्ही पक्ष त्या ठिकाणी कार्यरत आहे. एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात लढवणे, एका माणसाला दुसऱ्या माणसाच्या विरोधात लढवणे, एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात लढवणे, एका जिल्ह्याला दुसऱ्या जिल्ह्याच्या विरोधात लढवणे, अशा प्रकारचे उपद्व्याप हे सर्वजण करत आहेत आणि मुळात हे सगळं कडबोळ जे आहे हेच जातीवादी आहे. पण लक्ष्मण हाके ज्यांच्या सहकार्याने हे बोलतात, म्हणजे भुजबळांच्या सहकार्य व्यासपीठावरती बऱ्याच वेळा बघायला मिळतात, तेच लक्ष्मण हाके आता यांच्यावरती टीका करतात. हो, एकंदरीत हे कडबोळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे जसा वग असतो, त्या वगातली पात्र जशी जशी वेगवेगळं काही काही सांगत असतात, तशाच प्रकारे एक यांचा ठरून चाललेला हा सगळा कार्यक्रम आहे. मुळात महाराष्ट्राच्या मूळ समस्यांकडे, महाराष्ट्राच्या सौहार्दताकडे, सद्भावनाकडे यांना दुर्लक्ष करायचंय आणि यांना भ्रष्टाचार करायचा आहे. त्याकरता असे नसते खटाटोप हे सदैव चालवत असतात.